काय ते ढकलाढकली चालली आहे. सरकार म्हणते अध्यक्षांचा अधिकार, अध्यक्ष म्हणतात घेऊ निर्णय, अजून काही ठरलेलं नाही. कधी कधी नापिशेले बोलतात की आम्ही दिल्लीवरून होतो आहे. हे सगळं वेळ काढूपण आहे. त्यांना विरोधी पक्षनेता निवडायचंच नाही अशी एकूण त्यांची भूमिका दिसते आहे. आता वरच्या हाऊसमध्ये तर तशी कुठलीच अट नाही, तो निवड करायला पाहिजेत. विधान परिषदेमध्ये काय अट आहे, कुठली अट आहे? हे इथे अट घालतायत, इथे अशी कुठलीही अट नाही आहे. हे खोटारडेपणा आहे सगळा. हा अत्यंत बनवाबनवीचा खेळ आहे आणि ज्यांना करायचं असेल तर ते लगेच करू शकतात, कुठेच अडचण नाही. पण विधान परिषदेची जागा रिक्त असून आता हे अधिवेशन गेलं दोन्ही विरोधी पक्षनेत्याशिवाय, तिथे तर कुठेच अडचण नाही. आमची संख्याबळ आहे, आमच्याकडे सफिशियंट तिकडे सदस्य आहेत. पण रिक्त ठेवून अधिवेशन चालवणं हे मला वाटतं की या सरकारची भूमिका लोकशाहीला विश्वास नसणं किंवा विरोधकांना विरोधक असूच नाहीत आणि मस्तीमध्ये सरकार आम्ही चालवू आणि काम रेटून नेऊ, आमच्यावर कोणाला अंकुशच नको आहे, ही राजेशाही पद्धत आता आपल्या राज्यामध्ये दिसते आहे. शिक्षक कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी यासाठी काही आमदारांनी आता विधानभवन कार्यालयावरती आंदोलन देखील केलेलं आहे. नाही असं हे विषय आता आंदोलन होत आहेत. खूप जुनी मागणी आहे यांची, त्या मागणीनुसार ते केलं पाहिजेत. काहीतरी सरकार हो म्हणतं पण करायला तयार नाही. आज त्या पेन्शनधारकांची फार वाईट अवस्था आहे. त्यांनी इतकीच वर्ष नोकरी केल्यानंतर पेन्शन मिळत नाही. त्यामुळे शिक्षक आमदाराची नाही, शिक्षकांना वाऱ्यावर सोडलं या लोकांनी. वेगळ्या विदर्भाच्या बाबतीत संजय राऊतांनी असं म्हटलंय की आम्ही विजय वडेट्टीवारांना फार महत्त्व देत नाही. त्यांनी कितीही काही भूमिका मांडली तरी वेगळा विदर्भ होणार नाही. आता राज ठाकरेंनी उद्धव ठाकरे सुद्धा एकत्र आलेले आहेत. त्यांचं म्हणणं की काँग्रेसचे जे ज्येष्ठ नेते त्यांचं असं म्हणणं आहे की एकत्र महाराष्ट्र राहावा, विदर्भ वेगळा नाही. नाही मी वेगळा विदर्भाची भूमिका मांडत असताना आम्ही हा विषय हायकमांडशी चर्चा करू असंच बोललो आहे मी. आता संजय राऊत कोणाला महत्त्व देत नाही तो त्यांचा प्रश्न आहे. आम्ही तरी कुठे संजय राऊतांना महत्त्व देतो फार, आणि देण्याची गरज काय, तो त्यांच्या पक्षाचा विषय आहे, हा आमच्या पक्षाचा विषय आहे. संजय राऊत त्यांच्या पक्षाला महत्त्व देतील, ते आम्हाला कसे महत्त्व देतील संजय राऊत, आणि मी तरी का संजय राऊतांना महत्त्व देऊ? पण ही आघाडी असेल तर, आणि त्यावेळेस आमची चर्चा होतेच. तो आघाडीचा विषय आहे, एकत्र निवडणूक लढण्याचा विषय आहे. पण एकमेकाला महत्त्व देण्याचा विषय नाही. वैचारिक आहे, त्यांची भूमिका वेगळी आहे, माझी भूमिका वेगळी आहे. मी वेगळ्या विदर्भाची भूमिका का मांडतो आहे त्याच्या मागचं मी कारण सांगितलं आहे. त्यामुळे विदर्भाला मुख्यमंत्री मिळाला म्हणजे आलबेला आहे असं नाही. विदर्भावर आता कुठे बॅकलॉगमध्ये काय आहे? विदर्भामध्ये एकूण या मागण्यामध्ये विदर्भ कुठे आहे? 75,000 कोटीच्या मागण्यामध्ये. आणि म्हणून आणि एकीकडे समतोल विकासाच्या गोष्टी करायच्या आहेत आणि विदर्भाच्या वाट्याला काही मिळायचं नाही. तेवढं एक प्रोजेक्ट आणलं, हे आणलं, ते आणलं, कधीतरी घोषणा करायची, डावोसला जाऊन घोषणा केली विदर्भात एवढी इन्व्हेस्टमेंट होईल, अजिबात दिसत नाही. तेवढं MOU साईन केलं, पण प्रत्यक्षात काही होताना दिसत नाही. आजही पोरांचं स्थलांतर सुरू आहे, नोकरीसाठी भटकणं सुरू आहे विदर्भातील पोरांचं. युवक बाहेर जात आहेत, वाटेल ते काम मिळत आहेत, तेलंगणामध्ये जाऊन काम करत आहेत. दर वर्षाला या 3-4 जिल्ह्यातील केवळ मिरची तोडायसाठी जाणारा जो मजूर आहे तो या 3-4 जिल्ह्यामधून लाखभर मजूर आंध्रामध्ये जातो, तेलंगणामध्ये जातो. काय दिवे लावलेत 11 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये. त्यामुळं त्यांना माहीत नाही आमच्या संजय भाऊ राऊतला की विदर्भाची काय व्यथा आहे ती. पालघरमध्ये एक मोठं रॅकेट समोर येते. लहान मुलींना 14-15 वर्षीय मुलींना विकण्याचं रॅकेट समोर आले. भयंकर धक्कादायक बातमी समोर आली जी 24 तास. नाही, ते आम्ही विषय घेतो आहे. माझ्याकडे सगळी माहिती आत्ता उपलब्ध झालेली आहे. ते रॅकेट कशा पद्धतीनं काम करत आहे, कशा पद्धतीनं मधातला एजंट ट्रायबलमधून म्हणजे बेरोजगार पोरांना कसं पकडून त्यांना दलाल केलं जात आहे, आणि यातून त्या छोट्या कोड्या बालिकेंना लग्नाचं आमिष दाखवलं जातं. मग ते मुलगा झाला तर ठेवतात, मुलगी झाली तर पुन्हा हाकलून देतात, आणि शोषणासाठी त्याचा वापर केला जातो. आणि त्याबरोबर कोड्या बालिकेंची विक्री हे एक मोठं रॅकेट. म्हणजे आदिवासीमध्ये इतक्या वर्षानंतर आता फार गोष्टी मोठ्या ते आम्ही असं म्हणतो की पुड्या सोडल्यात. काय निघालं त्या पुडीमध्ये या सरकारच्या? आजही आदिवासी मुलींना आदिवासी पाड्यावर
यवतमाळ जिल्ह्यामध्ये जी परिस्थिती निर्माण झाली, छोट्या छोट्या बालिका गर्भवती सापडल्या. कशासाठी? तर त्यांच्या वेशभूषेला लागणाऱ्या छोट्या मोठ्या कारणासाठी. आणि ह्यासाठी जर आज तरुणींचं, आदिवासी मुलींचं शोषण होत असेल तर हे धक्कादायक बाब आहे, प्रचंड धक्कादायक आहे, वेदनादायी आहे. आणि सरकारला थोडी जरी या संदर्भात एवढे मोठी घटनेच्या संदर्भात माहिती असेल तर एक उच्चस्तरीय चौकशी करा आणि लगेच कोण कोण दलाल आहेत हुडकून काढा. काही दलालांना पकडलं गेलं, त्यानंतर ते सुटतात जमानतीवर. कायद्यामध्ये दुरुस्ती करा. पण कोळ्या मुलींचा हा असला घाणेरडा जो व्यवहार चाललेला आहे त्यावर कडक उपाययोजना केली पाहिजे. सर, 5 प्रकरणामध्ये अजितदादा म्हणतात का अधिकाऱ्यांची चुकी आहे सर? शेवटचं अधिकाऱ्यांचीच चुकी आहे, बरोबर आहे. उद्या जर हे उघडकीस आलं नसतं तर मग जमिनीचा मालक अधिकारी झाले असते ना. म्हणजे हे उघडकीस जर आले नसते प्रकरण, मुंडवा प्रकरण, तर मग जमिनीचे मालक उद्या ही जमीन ज्यांनी घेतली ती जमीन अधिकाऱ्यांच्याच नावाने करून दिली असती. त्यामुळे ते अधिकारीच दोषी आहेत. दादांचं म्हणणं बरोबर आहे. शेवटचा दिवस आहे सर, 5 पॉवरच्या बद्दल काय विचार नाही का सर? हां, लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.